नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण जो आपला निकाल लागला आहे त्याचे पर्सेंटेज आणि त्यासमोर असलेल्या ग्रेडचा अर्थ जाणून घेऊया. मी प्रोफेसर बागवान जुबेर आपलं या यूट्यूब लेक्चरमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. आपण एक एक्झाम्पल म्हणून एक विद्यार्थ्याचा निकाल घेऊया, त्यावरून आपण सर्व माहिती समजून घेऊ. अशा प्रकारे हा आपला विद्यापीठाचा निकाल आहे. या ठिकाणी आपला सीट नंबर, सेंटर, स्टुडंट नेम, कॉलेज नेम असतात. या ठिकाणी आपला असलेला PRN नंबर असतो. या ठिकाणी जे सेम आहे म्हणजे आपली जी फर्स्ट सेमिस्टर असतील, फर्स्ट, सेकंड, थर्ड इथे या ठिकाणी असतात. हा असतो आपला सब्जेक्ट कोड, ज्यावरून तुम्ही माहिती घेऊ शकता की आपल्या विषयाचा सब्जेक्ट कोड कोणता आहे. त्यानंतर आपल्या विषयाचं संपूर्ण नाव या ठिकाणी असते. त्या विषयाला असलेले टोटल क्रेडिट या ठिकाणी दिलेले आहेत. त्या विद्यार्थ्याने या क्रेडिटपैकी किती क्रेडिट अर्न केले म्हणजे मिळवले हे या ठिकाणी दिलेले आहेत. आणि यावरून आपल्याला काय ठरलं जातं तर ग्रेड ठरली जाते. या ठिकाणी ही ग्रेड दिलेले आहेत आणि ग्रेडवरून तुमचे ग्रेड पॉईंट कॅल्क्युलेट केले जातात. आणि या ठिकाणी जो आपले सर्व कॅल्क्युलेशन येतं ते येतं आपलं, त्याला नाव म्हणतात SGPA, जो या ठिकाणी आलेला आहे 6.45. आता या SGPA वरून आपले पर्सेंटेज कसे कॅल्क्युलेट करायचे हे आपण पाहूया. आपल्या समोर एक नवीन तक्ता ओपन झाला आहे. या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर या ठिकाणी मार्क ऑफ 10 म्हणजे हे मार्क्स आहेत, त्यावरून ही ग्रेड ठरवली जाते आणि या ग्रेडवरून तुमची ग्रेड पॉईंट कॅल्क्युलेट केले जातात. या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर 80 ते 100 या दरम्यान जर मार्क असतील तर तुम्हाला O ग्रेड भेटते आणि त्यावरून तुम्हाला 10 हे ग्रेड पॉईंट भेटत असतात. याच प्रकारे हे कॅल्क्युलेशन आहे. ए म्हणजे आउटस्टँडिंग, ए प्लस म्हणजे एक्सलन्स, ए म्हणजे व्हेरी गुड, बी म्हणजे गुड, बी प्लस म्हणजे गुड, बी अबाव ॲव्हरेज, सी ॲव्हरेज, पी म्हणजे पास आणि एफ. बहुतेक मुलांच्या रिझल्टमध्ये एफ ही ग्रेड आलेली असेल तर एफ म्हणजे फेल, ज्याला 0 ग्रेड पॉईंट असतात. आता आपल्या निकालावरून आपल्याला कॅल्क्युलेशन किंवा पर्सेंटेज कशी करायची आपण पाहूया. या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर हा SGPA दिलेला आहे. जो आपला रिझल्ट लागला होता त्या रिझल्टच्या शेवटी हा SGPA आहे. मी तुम्हाला ते परत दाखवतो. या ठिकाणी तुम्ही पहा हा SGPA आहे 6.45. हा आपण या ठिकाणी घेतलेला आहात. त्याला इंटू 10 - 7.5 हे कॅल्क्युलेट केले तर आपले पर्सेंटेज निघतात. आता या ठिकाणी पहा SGPA आपला आला होता 6.45, त्याला आपण इंटू 10 केले -7.5 हे कॅल्क्युलेशन केले असता आपल्याला पर्सेंटेज मिळाले 57.7%. अशा प्रकारे हे आपण कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज काढलेले आहात. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याची जर आपल्याला PDF हवी असेल तर खाली दिलेल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊन तुम्ही ती PDF घेऊ शकतात. थँक्यू.